लोटे परशुराम एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या गेटवर विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले। कंपनीत सुरू होणाऱ्या घातक पिफास रसायनाच्या निर्मितीमुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। पुण्याजवळील राजगुरुनगर शहरात सध्या नागरी समस्यांचा उद्रेक झालाय। नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे ड्रेनेज लाईनमधूनच सांडपाणी नागरिकांच्या घरात घुसतंय, ज्यामुळे घरातील फर्निचर, भांडी कुंडी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं प्रचंड नुकसान होतंय। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात उज्जैन इथं दर्शनासाठी निघालेल्या मित्रांचा कन्नड घाटात भीषण अपघात झाला। या अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झालाय, 4 जण जखमी आहेत। विनायक पांडे यांनी वयाच्या 97व्या वर्षी नागपूर विद्यापीठाची डी.लिट पदवी मिळवली आहे। जागतिक आर्थिक मंदी या विषयावरचा शोध निबंध विनायक पांडेंनी सादर केला होता। नवी मुंबईत काही कालावधीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र, सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे इथं पाणीपुरवठा बंद राहील। आमच्या समस्या सुटत नसतील तर आम्ही मतदान करायचं तरी कसं, असा सवाल विचारत नागपुरात एका कॉलनीनं महापालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। प्रभाग 34 मधील दर्शना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मुख्यमंत्री फडणवीसांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील आहे। मनसेचे एकमेव माजी नगरसेवक सलीम शेख निवडणुकीच्या रिंगणात आहे। ठाकरे बंधूंच्या सभेनंतर नाशिकमध्ये परिस्थिती बदलेल असा विश्वास सलीम मामा शेख यांनी व्यक्त केला आहे।